आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। महाराष्ट्रातील भ्रष्टाचार व शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या मंत्री आमदारांविरुद्ध वाळवा तालुका ठाकरे गट शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन। वाळवा तालुका ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने तयार केलेल्या एका निवेदनात महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांवरील अवमान याबाबत गंभीर आरोप सरकार आणि मंत्र्यांविरोधात केले आहेत। निवेदनानुसार सरकार भ्रष्टाचारांना संरक्षण देत असून अनेक मंत्री आणि आमदारांवर आर्थिक भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे आरोप या निवेदनात केले आहेत। विशेषतः माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर वाईट वर्तन केले असून मंत्रालयात रमी खेळताना त्यांच्या छायाचित्रांचा व्हायरल होणं हे सरकारच्या गैरव्यवस्थेची सांगते आहे। याशिवाय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा नोटांनी भरलेली बॅगचा व्हिडिओ समोर येताच भ्रष्टाचाराच्या आरोपांना उजेड पडला आहे। तसेच काही मंत्र्यांनी सरकारी प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचेही उघड झाले आहे। निवेदनामध्ये म्हटले आहे की या प्रकारांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि या कलंकित भ्रष्ट मंत्री आमदारांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे। जनतेतील या भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या विरोधात आक्रोश वाढतो आहे आणि यामुळे मोठ्या जन आंदोलनाचा इशारा देखील ठाकरे गट शिवसेनेने दिला आहे। या निवेदनाच्या माध्यमातून ठाकरे शिवसेना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत असून लोकशाहीची अवमानना करणाऱ्या आणि जनतेच्या हिताला धोका पोहोचवणाऱ्या पक्षध्येयांवर कठोर भूमिका घेत आहे। हे निवेदन नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांनी स्वीकारले। उपजिल्हा प्रमुख व इस्लामपूर माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे जाहीर निवेदन देण्यात आले। यावेळी दादासाहेब बामणे, अशोक चव्हाण, फजल हवालदार, ॲडव्होकेट विकास लाखे, अरुण कुपाडे, इकबाल वाईकर, जमीर नालाबंद, मिलिंद पिसे, नितीन धुमाळ, सिकंदर शेख, दीपक कळसे, मोहसिन सिकलकार, आरिफ मोमीन, इस्माईल किनीकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील भ्रष्टाचार व शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या मंत्री आमदारांविरुद्ध वाळवा तालुका ठाकरे गट शिवसेनेचे तहसीलदार यांना निवेदन। वाळवा तालुका ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने तयार केलेल्या एका निवेदनात महाराष्ट्रात भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांवरील अवमान याबाबत गंभीर आरोप सरकार आणि मंत्र्यांविरोधात केले आहेत। निवेदनानुसार सरकार भ्रष्टाचारांना संरक्षण देत असून अनेक मंत्री आणि आमदारांवर आर्थिक भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे आरोप या निवेदनात केले आहेत। विशेषतः माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर वाईट वर्तन केले असून मंत्रालयात रमी खेळताना त्यांच्या छायाचित्रांचा व्हायरल होणं हे सरकारच्या गैरव्यवस्थेची सांगते आहे। याशिवाय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा नोटांनी भरलेली बॅगचा व्हिडिओ समोर येताच भ्रष्टाचाराच्या आरोपांना उजेड पडला आहे। तसेच काही मंत्र्यांनी सरकारी प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचेही उघड झाले आहे। निवेदनामध्ये म्हटले आहे की या प्रकारांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि या कलंकित भ्रष्ट मंत्री आमदारांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे। जनतेतील या भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या विरोधात आक्रोश वाढतो आहे आणि यामुळे मोठ्या जन आंदोलनाचा इशारा देखील ठाकरे गट शिवसेनेने दिला आहे। या निवेदनाच्या माध्यमातून ठाकरे शिवसेना महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका करत असून लोकशाहीची अवमानना करणाऱ्या आणि जनतेच्या हिताला धोका पोहोचवणाऱ्या पक्षध्येयांवर कठोर भूमिका घेत आहे। हे निवेदन नायब तहसीलदार प्रज्ञा कांबळे यांनी स्वीकारले। उपजिल्हा प्रमुख व इस्लामपूर माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हे जाहीर निवेदन देण्यात आले। यावेळी दादासाहेब बामणे, अशोक चव्हाण, फजल हवालदार, ॲडव्होकेट विकास लाखे, अरुण कुपाडे, इकबाल वाईकर, जमीर नालाबंद, मिलिंद पिसे, नितीन धुमाळ, सिकंदर शेख, दीपक कळसे, मोहसिन सिकलकार, आरिफ मोमीन, इस्माईल किनीकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।